तर पांडुरंगजी जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल आणि सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेतोय। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय गळीमधून चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने, फ्लातून स्ट्रोक, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, 100% एफर्ट्स। तर दोन्ही जागेवरती समाधान मानावं लागेल। अठरा धावा फलकावरती, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल पाहायला मिळतो। गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय, इथे शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, पुन्हा एकदा वन मोर या ठिकाणी ड्रॉप होतोय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। आराव संघ कुठेतरी चुकी करतो की काय, तर मागच्या चेंडू वरती देखील षटकार जो रोखता आला असता तो देखील सीमा पार गेला षटकार, आणि आता देखील झेल ड्रॉप होतोय। कुठेतरी चुका महागड्या ठरतील या मॅच मध्ये। 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात, प्रशांतचे काय चेंडू शिल्लक असतील, दुसरा षटक मार्गस्थ असताना चला मॅच सुरू करा। यस, टाइम उलट आहे आणि लक्ष असू द्या, 6 मिनिटांमध्ये अजून जे बाकीचे चेंडू आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत। इथे मोठा फटका फसलाय, झेल त्या ठिकाणी पकडला जाईल, फलंदाज होईल बाद। चला बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय। नवीन फलंदाज कृष्णा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। प्रशांत पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाजी ट्रॅक वरती, इथे मोठा फटका, ऑनसेट मध्ये गॅप चांगली पाहायला मिळते, चेंडू चाललाय, वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4 चौकार, 4 धावा। कृष्णाच्या बॅट मधून आल्या प्रहार पाहायला मिळालाय, 4 धावेने धावफलक पुढे सरकेल, 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। चला स्पीड अप करा, मॅच सुरू करा, 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खिरकंडी विपक्ष आराव ही लढत, 2 षटक कंप्लीट झालेत, शेवटचा स्लॉग वर बाकी असेल आणि आपण पाहतो 23 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात। खरोखरच सुंदर 11.50 च्या सरासरीने टोटल धावा जर आपण विचार केला तर 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। गोलंदाज पुन्हा एकदा झाले सज्ज, किरण गोलंदाज आपण पाहतोय, इथे यॉर्कर चेंडू, भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय, किरणचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला आणि पहिला चेंडूवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल। तर यॉर्कर चेंडू होता, सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला नाही बॅटरच्या माध्यमातून आणि शांत केलाय। संत गतीच्या मॅचेस आपण आज संपूर्ण दिवसामध्ये पाहिल्यात। किरण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय, नेक्स्ट बॉल, इथे समोर फेकलाय, आता मात्र यॉर्कर करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय, ओव्हरपिच चेंडू पडला होता आणि त्याला सरळ फेकून दिले, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून षटकार, 6 धावा। फ्लातून स्ट्रोक पाहायला मिळाला, पहिला चेंडू यॉर्कर, नंतर पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, ओव्हरपिच चेंडू पडला आणि सरळ फेकून दिला, तर कॅमेरामॅनच्या दिशेने षटकार, चांगला फटका पाहायला मिळाला। किरण वरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो,
इथे देखील चांगला फटका ऑनसाइड मध्ये खेळून काढला, एक धाव घेतली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? हो यस, त्या ठिकाणी झाला होता, चांगलं कलेक्टिंग फेकलं, एका धावीवरती समाधान मानावं लागेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 30 धावा धाव फलकावरती लागले गेले. अजून हे 3 चेंडूंचा इथूनही खेळ येणं बाकी असेल, येणारे 3 चेंडू अजूनही किती धावा या ठिकाणी खिरकंडी संघ बनवेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. किरण गोलंदाज कुठेतरी फील्ड रचण्याची जरूर या ठिकाणी फील्ड रन सजवतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सहजरित्या एक धाव घेतली करण्याचा प्रयत्न होतोय का? थोडेसे फंबल झाले होते आणि त्यानंतर एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव फलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 31 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 31 ऑन स्कोरबोर्ड, 31 धावा. गोलंदाज किरण पुन्हा एकदा सज्ज झाला. इथं देखील यार्कर पद्धतीचा चेंडू होऊन अतिशय वेगानं खोदून काढला, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज कृष्णा होतोय बाद. सुंदर खरोखरच रनिंग बिटवीन द विकेट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रेयस नवीन फलंदाज कृष्णा यांची जागा सांभाळण्यासाठी जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल. 3 षटकं संपली. धाव फलकावरती टोटल 32 धावा लागल्या, 33 धावांचा 1 आणि कंपल्सरी चेसिंग. नेक्स्ट मॅच टॉस या ठिकाणी केला जाईल, तर विनंती असेल निवली संघाचा संघनायक आणि पिंपरी संघाचा संघनायक कुठलाही वेळ न घेता टॉस साठी यायचा आहे. निवली संघाचा संघनायक आणि या ठिकाणी खरोखरच सुरुवात सुंदर मॅच. चला मॅचला होती सुरुवात आणि 33 धावांचं आव्हान खरं तर खिरकटी संघाने ठेवलं आर संघाच्या समोर. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज
निलेशला आपण पाहतोय आणि सलामीची जोडी प्रशांत आणि त्याच्या सहसाथीनं फलंदाज सागरला आपण पाहतोय. चला टाइम अलर्ट असेल, मॅचला लगेचच सुरुवात करायची आहे. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट मॅचचा आपण पाहतोय संजयजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर अतिशय वेगानं चेंडू फेकला होता आणि त्यानंतर नेवली संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा. यस, गोलंदाजी स्वीकारले. मॅच जसे समाप्त होईल तसं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. इथे देखील चांगला चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला पाहायला मिळतोय. अतिशय वेगानं चेंडू फेकला जातोय. 2 लगातारचे चेंडू डॉट फेकले. 33 धावांचं आव्हान. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. निलेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. थोडासा रनमध्ये व्यत्यय आलाय. डेट चेंडू या ठिकाणी घोषित केला जाईल. खरं तर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुम्हाला काही अडथळा येत असतो, तेव्हा तुम्हाला थांबायचं असतं. अन्यथा एखादा खराब चेंडूने आपल्या संघाला कुठेतरी नुकसान होऊ शकतं. इथे यष्ट्या वाकवल्या गेल्यात. अफलातून चेंडू पाहायला मिळाला आणि मोठा धक्का, मोठी विकेट. अर्थातच आराव संघाला लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज बाद. चला बॅटर्स रेडी. आराव संघ खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत, त्याच्यामुळे आपण सहकार्य करणं अपेक्षित आहे. लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सुंदर, खरोखरच गोलंदाजी कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अफलातून चेंडू फेकलेत. 3 चेंडू मध्ये आता खरं जर आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये जशी सुरुवात शांतारामने केली होती तशीच सुरुवात या ठिकाणी करत असताना नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे देखील चांगला चेंडू सहजरित्या खेळून काढलाय. सचिन आहेत त्या ठिकाणी. थोडेसे फंबल झालेत परंतु एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. खरं तर अकाउंट उपज झालाय आणि 1 धाव धावफलकावरती लागली गेली. 33 धावांचं आव्हान. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय आणि पहिलं षटक जसं टाकायला पाहिजे होतं ते अजूनही आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश सज्ज होतो. यांनी आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 1 धाव खर्च केल्या. पुन्हा एकदा चांगला फटका खेळून काढलाय. ऑन साइड मध्ये सहजरित्या चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 5 चेंडू फेकलेत, माफी असावी. आणि 5 चेंडू खरं तर फेकल्यानंतर धाव फलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 5. 1 गडी बाद 5. अजून 1 चेंडू बाकी असेल. 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय निलेश. इथे जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतोय. पहिला षटक संपला. धाव फलकावरती टोटल 1 गडी बाद 5 धावा. 12 चेंडू मध्ये अजूनही 28 धावेची गरज असेल. 12 चेंडू 28 धावेची गरज.
तर मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा बोलूया. पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती 5 धावा लागल्या गेल्यात, 1 गडी बाद. चला लगेच मॅच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. खिरकंडी संघ अजूनही 12 मध्ये करायचे आहेत 28. आराव संघ कुठेतरी प्रयत्न करावे लागतील आराव संघाला देखील. आणि सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये खिरकंडी विपक्ष आराव ही लढत सध्या तरी सुरू आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय श्रेयसला. चला मॅच सुरू करा खिरकंडी संघ. आपण जास्त वेळ घेताय, लक्ष असू द्या, टाइम अलर्ट आहे. श्रेयसला आमंत्रित केलाय. खरं तर दुसरं षटक फेकण्यासाठी 12 मध्ये 28 धावेची गरज. मॅच कुठला संघ जिंकेल? खरं तर जरूर प्रयत्न दोन्ही संघाच्या बाजूने चालू आहेत. एका बाजूने धावा वाचवायच्या आहेत तर एका बाजूने धावा बनवायच्या आहेत. हे प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. श्रेयस पुन्हा एकदा आपण पाहतोय संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन झाले सज्ज. पहिला बॉल इथे जोरकस करण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते. तदनंतर अतिशय वेगानं डोळ्याची पापणी लवते ना लवते चेंडू यष्टीच्या हातामध्ये गेला. एवढा वेगानं श्रेयसने चेंडू फेकला होता आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलचा पर्सेंटेज जास्त जर तुम्ही खेळला तर कदाचित आराव संघ आपल्याला या स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये, चांगली धावसंख्या बनवावी लागेल तर आणि तरच कुठेतरी तुम्ही या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवू शकता. पुन्हा एकदा चांगला चेंडू श्रेयसच्या माध्यमातून अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेल्या, धावफलकावरती 6 धावा लागल्या गेल्यात, 1 गडी बाद 6. सिरपतजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. बोलूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. खरोखरच श्रेयस चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, इथे देखील चांगला चेंडू, अतिशय भन्नाट वेगानं चेंडू चाललाय. लाजवाब, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. टप्पा, लाईन, लेंथ आणि वेग प्रचंड, या सर्व गोष्टी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. खरोखरच आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेकले, 3 चेंडू मध्ये 1च धाव खर्च केले. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खिरकंडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते, उच्च करा गोलंदाज, राईट एम ओव्हर द विकेट न मारा करेल. इथे बॅटची कडा घेऊन हवेमध्ये चेंडू हाताला जरूर स्पर्श झालाय. 1 धाव घेतली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होईल बाद. चला बॅटर्स लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं. शांतारामला बॅटिंग खराब व्हायला लागेल आता. महत्वाची मॅच, जेवढी गोलंदाजी चांगली केली तेवढी बॅटिंग देखील आता चांगली करावी लागेल. पूर्ण डगआउट थोडंसं निराश असेल आराव संघाचं. जशी सुरुवात पाहिजे होती, स्टार्ट जसा पाहिजे होता तसा मिळाला नाहीये. प्रति ओव्हर 11.00च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, परंतु धावा बनवत असताना कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातो की काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा श्रेयस गोलंदाजी ट्रॅक वरती झालाय सज्ज. यस, पुन्हा एकदा थोडासा अडथळा निर्माण झालाय. डेट चेंडू या ठिकाणी घोषित केला जाईल. सुंदर गोलंदाजी खिरकंडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 5 धावा खर्च केल्या होत्या निलेशनं आणि तदनंतर श्रेयसनं आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. तिने चांगला फटका, क्षेत्र खाली आहे, अतिशय वेगानं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, सीमा पार, चौकार, 4 धावा. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा जोरकस पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. खरं तर प्रत्येक षटकामध्ये 11 धावा बनवल्या असत्या तर कदाचित अजून कुठेतरी वेगळ्या स्थितीमध्ये आराव संघ पाहायला मिळाला असता, परंतु उशिरा का होईना एक मोठा फटका जरूर आलाय. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. 7 चेंडू 22 धावा, या चेंडूवरती मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल. षटक 2 षटक संपले. धावफलकावरती टोटल 11 लागले गेले आणि 6 चेंडू आणि गरज असेल 22 धावेची. 6 चेंडू 22 धावा.
6 चेंडू 22 धावेची गरज. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या खिरकंडी संघ. सहा चेंडू आणि 22 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये आराव संघाला आता मात्र शांतारामला चांगली बॅटिंग करावी लागेल. महत्वाचे मॅच जिंकला तर अस्तित्व कायम, हरला तर घरचा रस्ता. करो या मरो या परिस्थितीमध्ये तर संघ आपल्याला हॅलो 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 3 चेंडू मध्ये 17 धावेची गरज. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. 3 मोठे फटके मारावे लागतील असं मी म्हटलं होतं. फटका हवेत आहे. झेल पकडला जाईल का? हो यस, झेल पकडला जाईल आणि फलंदाज होईल बाद. अफलातून खरं तर मॅच पाहायला मिळते. असं वाटलं होतं की षटकार जाईल की काय, परंतु षटकार न जाता विकेट जरूर गेल्या. चला लगेच बॅटर जातात मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू मध्ये 17 धावेची गरज. चला बॅटर्स लवकर जा. वेल प्लेड खिरकंडी संघ. नेक्स्ट मॅच एनसीसी निवली विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट खेळेल. स्वर्गीय जतीन 11 केदारेश्वर पिंपरी.